शकता भावना, आम्ही लोणावळ्याला आलो आहे. भावना एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला काय लय डेंजर गर्दी लय. आता स्वप्नील भाऊ शकतात. ए कुठे चालला? आणि सध्या स्वप्नील भाऊ जरा वॉशरूमला चाललेत. आम्ही कॅमेरा घेऊन त्यांच्या मागं आहे. अरे रे वाय, एवढी गर्दी भावांनो, परत कधी ट्रेननी येणार नाही. चूक झाली. मळमाळ कधी विसरणार नाही आम्ही. आणि आम्ही चाललो आता भीमाशंकरला. म्हणजे आम्ही लोणावळ्यात आहे आता. लोणावळ्यावरून तळेगाववरून भीमाशंकर. जय भीमाशंकर. ओम नम पार्वती पते हर हर महादेव. आणि ही आपली ट्रेन. किती डबे आहे रे? 18. ट्रेनचे डबे वाढवाय पाहिजे. हा ना, जे आलं एवढी गर्दी, पाय गेले. अजून तो लोकलने जायचे, अजून लोकल होऊन राहिले बे. आम्ही जमलो आता तळेगावमध्ये वडापाव खायला. इथं अर्धा तास आम्ही वडापाव खाणार, मग इथून आम्ही भीमाशंकरला निघणार. आमचे पंटर लोक सगळे इथं बसलेले आहे. वाह वाह भाई, दिखाऊंगा तेरे को, रुक जा. कोणता गणपती आहे? बिर्ला गणपती. वा वा, एक नंबर. त्या भावांनो, आम्ही आलेलो आहे बिर्ला गणपतीला. आणि ही आमच्या कंपनीचे मेंबर्स सगळे. हे अशा 7,500 शिड्या चंगून वरती जायचं. पाहू शकता दिनेश शर्ट सुंदर अशी शिडी सांगताना या ठिकाणी. पायांचं संतुलन त्यांचं पाहू शकता तुम्ही, एक नंबर. बेसचा दहीहंडीतला मेन बेस आहे आपला. हा, बावीस फूट वाले की जय. अशा प्रकारे आपण गणपतीपाशी आलेलो आहे. इथं चपला काढायच्या आता. आणि तुम्ही बघू शकता खूप उंच आहे हा गणपती. आता आम्ही डायरेक्ट गणपतीच्या एकदम जवळ आलोय. तर भावांनो, तुम्ही आपलं वातावरण पाहू शकता, एक नंबर. तर भावांनो, आम्ही आता निघालो भीमाशंकरला आणि या गणपतीचं दर्शन केलं आणि इथून आम्ही
आता भीमाशंकरला निघालो. पाहून इथं आमची प्लॅनिंग चालू आहे सध्या. रूट कुठं जायचं आमची ते प्लॅनिंग चालू आहे. तर नमस्कार भावांनो, आम्ही आता पाईट पापळवाडीमध्ये आणि सध्या तुम्ही पाहू शकताय वातावरण. काय स्वप्नील भाऊ, कसं आहे वातावरण? वातावरण कसं आहे? डेंजर ना. आम्ही सध्या आता पापळवाडीत आहे. बाबा कोण आणले नाही खरं कोंबडी पापळवाडीत आहे ना. आता भीमाशंकरला निघालो आहे आम्ही आणि आमचे ड्रायव्हर तुम्ही पाहू शकता विशाल भाऊ. आणि गाडी तयार आहे आमची आणि आम्ही आता निघालो आहे सध्या भीमाशंकर. दर्शन होईल का नाही याची गॅरंटी नाही, पण 3-3.5 तास आम्हाला उभं राहायला लागणार. कोण कोण कंदची आत्ती कुठे तिथं जातो एकच आहे ना. दरे करणार 8-9 दरे करणार. यायचं तर असंच याच वातावरणामध्ये या पावसाळ्यामध्ये. इकडे बघ ना कसं आहे हिरवा बघ हिरवा. आवनी ते लावणीमध्ये आवनी आवनी आवनी. हो सध्या गाडी क्लीन करताना. ड्रायव्हिंग येते का भाऊ तुम्हाला? हो येते ना भाऊ. अरे भाई आहे. आता 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 यांच्याकडे द्यावं काय ना ड्रायव्हिंग आपण. 200 के स्पीड से भीमाशंकर आलो. आता आम्ही सध्या आता पिरूच्या झाडापाशी चाललो आहे. हे पाहू शकता झाडाला किती मोठे मोठे पिरू लागलेले तुम्ही पाहू शकता. किती मोठे मोठे. पण थांबा बघू दे, शोधू दे आधी. हाय हे बघा, गोल गोल वाकडे तिकडे नाही पण सरळ आहेत पिरू, एकदम भारी गोड. सध्या आता बारीकच आहे. बारीक आहे बारीक. आपण 10-12 दिवसांनी आलं तर चांगलं मोठे मोठे भेटेल. हे नक्कीच मोठे होतील. तुम्हाला नक्कीच दाखवणार. AIने तुम्हाला क्रिएट करून दाखवणार तिथं. दिनेश शेट काय करू शकतो? काय बेसळ वगैरे आहे का झाडामध्ये? चांगलं आलेलं आहे. दिनेश शेट काय सांगू शकता? बेसळ वगैरे आहे का पिरूमध्ये? काय प्युअर ऑर्गॅनिक ना. देसी कट्टा एकदम. इथे पाहू शकता कांद्याची काय ते सासून ठेवलं, काय म्हणतात त्याला? ब्लॅकमेल. हा त्यांचा ट्रॅक्टर नहीं तो डायन ये यहाँ से वो भाई, ये देखो ये भाई विली मारता है उसके ऊपर. तुम देख सकते हो उसका भाई. ये ऐसा है कि गांव में पेड़ रख दिया गया. भाई का डिमांड इतना है ना ये भाई का, क्योंकि सब वो ट्रैक्टर पे ये भाई को ही बुलाते हैं. माहौल ही बदल जाता है. माहौल चिक्कल करने के लिए भाई को यही बुलाते हैं सब. ये देखो इतना शर्मा रहा है ना कि उसको मालूम है गांव में मेरे को देख लिया तो फिर से फटफट लेने आ जाओ. भाई विशाल भाई चलो भाई खेत पे जाने का. भाई बघा किती स्माइल तर बघा त्याची, किती कातिलवाली स्माइल आहे त्याची. अरे बाय बाय पडला. देखो बाय. कोणतं ब्लॅक मॅजिक मध्ये काढताय ना? ना आम्ही आता भीमाशंकरला पोहोचतोय, पण अजून 8 किलोमीटर आहे. तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता. एवढी लांबपर्यंत ट्रॅफिक लागली आहे ना पुढे. खूप लांबपर्यंत ट्रॅफिक लागली आहे आणि थंडी बिंडी एक नंबर आहे.
मित्रांनो, आज माहीत नाही दर्शन होईल का नाही. आपण काय करूया, बाहेरून दर्शन घेऊ आणि युटर्न मारून निघू घरी. भैया जी सुनो, तेज तेज भाग रहा है. हाफ शर्ट घातले, टी शर्ट घातले, त्याला मरणाची थंडी वाजतो आता. बघा रे, ट्रॉफिक कसली डेंजर ट्रॉफिक लागली बाई. हाड आहे ना, एवढी ट्रॉफिक कुठं पाहिली नाही बाई. हा का? हा ना राव, भीमाशंकर लय फेमस झालं. हे नेते मंडळी आल्यावर एवढी ट्रॉफिक होती रे, नाही तर एवढी ट्रॉफिक नाही होत तरी. आता ही घरी जायला एवढी ट्रॉफिक आहे. मी विषय बघ, हे आतूनचं डेक लाईन निघेल. जाऊ दे भाऊ, जाऊ द्या. काय डेंजर आहे. वातावरण पण असं झालंय ना. गाडी आली, आपली गाडी आली. नाही तर पार्किंगला लावली. जिथं जाऊ तिथं ट्रॉफिक का पिछा नाही सोडत आपलं. हा बघा, ही आमची गाडी आहे बरं का, 2 व्हीलर ही आमची गाडी आहे. गेली पुढं. आम्हाला ना असं वाटत नव्हतं का आम्ही इथं येऊ दर्शनासाठी. म्हणजे एवढा रिक्स घेऊन आलो आहे. म्हणजे आमचा जो गाडी चालक आहे तो एवढा म्हणजे खतरनाक रायडिंग करत होता ना. म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं आम्ही इथं पोचू. म्हणजे बळबळ आम्ही देवाचं नाव घेत आलो. देवाने आम्हाला इथं पोचावलं आता आणि आम्ही आलो. पण काय माहीत आता दर्शन होईल का नाही, बघूया आता. पण ट्रॉफिक काय कमी होईल नाही होत आहे आता. ट्रॉफिकचा तोच शॉर्ट चालू आहे. दोन्ही साईडला पण ट्रॉफिक. हा नाही, गिरीन ती यांच्याच मागं होती ना. हां, ते काय ही पुढच्या गाडी ती या सण. हां हे पाहू शकता उमेश भाऊ गिरे इथे तुम्ही. ते पण खूप लांबून आले, पण दर्शन होणार काय टेन्शन ना घेऊ तुम्ही. दर्शन होणार आमचे रिक्षी ड्रायव्हर खूप म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं आम्ही इथं पोचेल, पण आम्ही पोचलोय. आज देवाचं नाव घेता पोचलोय. आणि ट्रॉफिक बघा, लांबपर्यंत ट्रॉफिक आहे भाई. हे डोंगर आहे का गाड्या आहेत असं कळत नाही. उन्हाळा असताना मग डोकं फिरलं असतं सापने, काय बोलतो. पण आता पावसाळा आहे म्हणून जरा वातावरण थंडगार आहे म्हणून काय वाटत नाही. थकवा वाटत नाही. मेन गोष्ट हा, ऊन बिन असतं तर पूर्ण तुम्ही समजू शकतात. लागले असते जे काय असेल ते गामा विमानी है ना. आता काय वाटत नाही आम्हाला एवढं काही. आणि आम्ही मोकळे तसं मोकळे आता आम्ही काय मेन असं नाही. 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आलोय. एकदम आराम आहे आम्हाला आता. आम्हाला कुठं लढाई विडायला जायचे. आम्ही आज नाईट पण इथं मारू शकतो, कॅम्पिंग करू शकतो, गाडीमध्येच कॅम्पिंग करू शकतो आम्ही. मस्त आहे की काय. दर्शन घेऊन जाणार भाऊ एवढं. हा 100% दर्शन घेणार. 100 घ्यायचे. ते फक्त 9:30 वाजेपर्यंत बघू झालं तर ठीक. देवाची इच्छा असेल तर भेटू, नाही तर नाही. नाही तर डायरेक्ट मग देवालाच भेटायचं. नाही तर मावशी मी एकाला विचारलं रे, तो म्हणतो दर्शन आज पॉसिबलच नाही म्हणतो. गाड्या 2-3 रिटर्न गेल्या, 2-3 इल्टी काय ना अशा रिटर्न गेल्या घाटातूनच. युटर्न मारून गेली ती लोक. हा युटर्न मारून. त्यांना माहिती भेटन नाही भेटन काय सांगता येत नाही. तीच इथं वैतागली, पण आम्ही नाही वैतागलो अजून. पण आम्ही पण दर्शनाची मानणारी माणसं नाही. दर्शनाची ओढ लागली आम्हाला.
आपलं मला असं वाटते भीमाशंकरला मला वाटते 5-6 दर्शन असं नाही. मेन गोष्ट काय आलंय 15 ऑगस्ट आणि रविवार आलाय वही. प्लस श्रावण सोमवार हा. पहिला सोमवार, तर त्याच्यामुळं पब्लिक लय वाढलेली आहे. त्याच्यामुळं यायचं असेल तर तुम्ही असं वीकली या सुट्ट्यांच्या टायमाला येऊ नका तुम्ही. सोमवार ते शुक्रवार बस. हा आणि पार्किंग सोमवारचं पण नका, सोमवार गर्दी भेटणार तुम्हाला. पहिला श्रावण ते श्रावण घेऊन दुःख बघा ना काय डेंजर आहे, काहीच दिसत नाही. हाडे बाय हाडे काय यायचं तर पाठच आहे भावानं सकाळचं कोणी. हां ही पण बसली आहे गाडी. यायचं तर पाठ आहे या कोणी सवसांचं येऊ नका. त्या गाडीत बस जा. तिथे गाडी लय लांब आहे. आमचं काय चालणार आहे नेमकं ते काय गाडी लय लांब आहे. आणि आता जायला रस्ता सुद्धा नाही. आम्ही चाललोय मधून गाड्यांच्या. कशी ट्रॉफिक लागली. आता आमचा पूर्ण ब्लॉक तर या ट्रॉफिकमध्येच बांधला आहे. दर्शन मंदिरापाशी कधी पोहोचायचं आम्ही? अजून इथून 5 किलोमीटर आहे भावना, 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटरला कधी पोहोचायचं? आता एवढ्या गाड्या आहेत तिथं, दुनियातल्या गाड्या इथं पाहिल्यात बा सगळ्या. बाईक तर कमी दिसतात ते, पण 4 व्हीलर रेनकोट सेलिंग गाईज भीमाशंकर. अरे काय डेंजर माहोल आहे. आपण इथं कॅम्पिंग करू रे आपल्या, काही पण करून आज नाईट मारायची. आज इथं नाईट मारायची आपण. आता आमच्या एवढी वेळ आली आता छत्री उघडायची आणि आम्ही काय पोचत नाही अजून. 6.5 किलोमीटर आहे अजून. भीमाशंकरला यायचं तर पाठ आहे या बाबांनो. सकाळचं सवसांचं कोणी होतं. थोडी ट्रॉफिक आहे भाई, पण इथं सध्या पोलीस आहे त्यामुळे ट्रॉफिक क्लिअर करतील. पोलीस काका आहे तिथे सध्या, ट्रॉफिक क्लिअर करतील ते. म्हणजे गाड्या असा रस्त्याच्या कडेला फेकून देतील. काहीतरी उपाय निघेल. भाई वारा आ गया वारा. भावांना आता तर माहोल लई डेंजर झाला, कारण की पुढं काहीच दिसत नाही. लय डेंजर दुःख झाले भाऊन, पुढं काहीच दिसत नाही. पाऊस पण लय फास्ट आलाय, इकडे काहीच दिसत नाही. छत्री मग काय नाही होणार आमचं. आणि फोन पण आमचा वॉटरप्रूफ आहे, काय टेन्शन नाही. तुमच्यासाठी बघा 70,000 का फोन आहे भाई, 70,000 का. तुमच्यासाठी आम्ही ब्लॉग पण पावसामध्ये काढतो. मोबाईलची काय आम्ही काय मारत असेल, त्यामुळे सबस्क्राईब करा रे दादा. चला हा ना, चालत चाललोय. पहिलं बसमध्ये बसलो आम्ही, नंतर आता चालत चाललोय. लय ट्रॉफिक आहे, सगळी उभी आहे. डेंजर ट्रॉफिक आहे. भावांनो आम्ही आता लाईनला लागलोय आणि मला तर नाही वाटत दर्शन होईल, पण आता 12 वाजणार आहे ना. तर मित्रांनो अजून आम्ही लाईनमध्येच आहे, वाटत नाही दर्शन होईल म्हणून. आणि बस आता तिथं आले. बस बघू शकता, बसने आम्हाला माशी धोका दिलाय. हां, आणि 9 वाजता मंदिर बंद होणार आहे. आता आपले वाजलेत 7:15. आम्ही 6:45ला रांगेत लागलोय. 9 वाजता मंदिर बंद होणार आहे. आता लाईन अजून 500 मीटर लांब आहे मंदिर. वाटत नाही अजून दर्शन होईल म्हणून. आणि तुम्ही वातावरणाची मजा घ्या फक्त बस. कसलं भारी वातावरण, काही दिसत नाही पुढं. मंदिर कुठे आहे काय कळतच नाही, कुठे मंदिर नेमकं. बघू दर्शन होतंय का नाही. श्रद्धेने आपण रांगेमध्ये तरी उभं राहिलेलो आहे, पण बघू आता. आम्ही मंदिराच्या आता आतमध्ये आलेलो आहे आणि आमचं थोड्या वेळात दर्शन होईल. म्हणजे 1.5 तासामध्ये आमचं दर्शन होईल. पण 9:30ला बंद होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे फक्त 1 तासच आहे.
1 तास आहे आमच्याकडे फक्त आणि 1 तासाच्या आतमध्ये मंदिर जो आहे बंद होणार आहे. त्यानंतर फक्त मुखदर्शन देणार आहे आम्हाला. आणि आता आम्ही त्या रांगेत आहे ते म्हणजे स्पर्श दर्शन आहे, म्हणजे शिवलिंगला स्पर्श करून पाय बिया पडून आपल्याला एक्झिट व्हायचं. तर बघू भावांना आपलं दर्शन होतं आहे का नाही. आणि जर आतला व्हिडिओ जर काढून नाही दिला तर आपलं आतला माहोल जो आपला कॅप्चर होणार नाही आहे. आणि मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो आता घरी आणि छान प्रकारे दर्शन झालं आहे. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद भावांना, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. थँक्यू.